प्रकरण आहे वाल्मिकी कराड, ज्यांनी म्हणजे तो एक आता काही दिवसापूर्वी जे एक प्रकरण घडलं होतं बीडमध्ये, संतोष देशमुख म्हणून एक सरपंच होते, त्यांची निर्गुण हत्या केली तिथे आणि त्या हत्यामध्ये असा निष्पन्न झाला आहे की वाल्मिकी कराड आणि सगळे जे आरोपी होते हे सगळे आरोपी लोकांनी त्यांच्या शवविच्छेदन केला, त्यांचे फोटोज आले, आता त्यांच्यावरती काय काय त्या लोकांनी प्रताडना केली ते सगळं आता लोकांसमोर आलेलं आहे। आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे। म्हणजे असे लोक समाजकंटक आहेत, समाजातले कंटक आहेत, तर त्यांना फाशी झालीच पाहिजे। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। ही जी घटना आहे ही महाराष्ट्राला ना शोभणारी घटना आहे, तर अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे। महाराष्ट्राच्या इतिहासात असे म्हणजे राजकारणात अशी हत्या आजपर्यंत झाली नाही आहे, त्याच्यावरती खूप प्रताडना केली आणि म्हणजे याच्या मागे जे कोणी लोक होते ते आता निष्पन्न झालेलं आहे, तर त्यांना फाशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। शिवसेना पार्टी आणि विभाग क्रमांक 2च्या माध्यमातून आम्ही हा उग्र आंदोलन घेतलंय आणि तुम्ही बघितलंय आम्ही तर यांना आज फाशी दिलीच आहे। आता सरकार काय करते त्याच्यावरती अवलंबून आहे। आमची मागणी अशी आहे की यांना फाशी झालीच पाहिजे, कारण की अशा लोकांना वाचवण्याचा काही प्रयत्न कोणीही केला तर त्यांना पण फाशी झाली पाहिजे। एक सवाल आहे की शिवसेना ची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही जसं सांगितलं की सरकार आता दिली नाही की मी फाशी दिली, ह्याच्यामध्ये काय बोलणार आहे? नाही, असं आहे की हे आम्ही आमची जबाबदारी म्हणून आम्हाला जे आंदोलन करायला सांगतं, आंदोलन कसं करता येईल, आंदोलन म्हणजे हेच ना, आपल्याला फाशी पाहिजे तर फाशी आम्ही दिली आहे। बघा तुम्ही बघताय ना की आम्ही फाशी ऑलरेडी दिली आहे। तर अशा लोकांना पाठीशी घालणं, कोणतीही पार्टी असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, कोणती समाजकंटक जे पण लोक असेल त्यांना फाशी झालीच पाहिजे। आणि अशी निर्गुण हत्या जे केली आहे ते आता निष्पन्न झालेलं आहे, लोकांच्या समोर आलेलं आहे। जोपर्यंत समोर येत नाही, काय निष्पन्न होत नाही, तोपर्यंत तो चला त्याला अधिकार आहे कानूनी, पण आता निष्पन्न झालेला आहे। तर आमची अशी मागणी आहे की यांना फाशी झालीच पाहिजे आणि आम्ही जोपर्यंत यांना फाशी नाही होणार तोपर्यंत आम्ही असे आंदोलन घेत राहणार। अशोभनीय असं कृत्य आहे हे केलेलं निंदनीय आहे। समाजामधून छोट्या छोट्या गल्ली कुच्यामधून पण आज बोलायला सांगितलं होतं की सरपंचाची जर ही व्यवस्था होऊ शकते तर सामान्य माणूस कसा जगणार। त्यामुळे आता हा सगळीकडून आपल्याला उद्रेक ऐकायला येतोय आणि तोच उद्रेक आम्ही शिवसेना शाखा क्रमांक मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित आणि हे सर्व शाखा प्रमुख महिला पुरुष यांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। जर सरकारने त्याच्यावरती नाही व्यवस्थित निरोप घेतला तर आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि ह्या अशा गोष्टी परत समाजामध्ये घडल्या नाही पाहिजे। त्यासाठी आम्ही महिलांचं आम्ही इथे दाखवलेलं आहे मेजॉरिटी की कशा पद्धतीने आपण हे हाणून पाडू शकतो आंदोलन।